काय झालं? ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन आला सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. सोर्स ट्रान्सफॉर्मेशनचा पुढचा थेरम आहे आपला सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. ठीक आहे, बघा लक्ष द्या. आता सोर्स ट्रान्सफॉर्मेशन इज अ प्रोसेस रिप्लेसिंग व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ रेजिस्टर बाय करंट सोर्स इन पॅरलल विथ सेम रेजिस्टर. पॅरलल विथ सेम, इथे शब्द पाहिजे, सेम रेजिस्टर. ठीक आहे. सोर्स ट्रान्सफॉर्मेशन is a process of replacing voltage source with voltage source in series with resistor R. ठीक आहे. म्हणजे बघा हे सर्किट आहे, व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ रेजिस्टर, आणि हे रिप्लेस कशाने केलं आपण? करंट सोर्स इन पॅरलल विथ, शब्द म्हणायचा काय? हा, सेम रेजिस्टर. हा, हे शब्द कायम म्हणायचा. आता इथे लिहिला नाही तो शब्द त्यांनी, ठीक आहे, पण आपण स्टेटमेंट ज्यावेळी वाचतो त्यावेळी तुमच्या डोक्यात हा शब्द आला पाहिजे. ठीक आहे. मग बघा हा, त्याच्या आधी करंट सोर्स IS याची व्हॅल्यू काय असते? म्हणजे करंट सोर्स रिप्लेस करायचा आपण. व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ रेजिस्टर इज रिप्लेस्ड बाय करंट सोर्स इन पॅरलल विथ सेम रेजिस्टर. मग IS ची व्हॅल्यू काय असणार हो? VS बाय R. VS बाय R ही IS ची व्हॅल्यू आहे इथं. ओके. आता माझा बघा पुढचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन म्हणजे कन्सेप्ट आहे. समजा इथं आहे VS, इथं आहे R, आणि हा असं करायचं का? सोर्स ट्रान्सफॉर्मेशन आहे का हे? नाहीये. का बरं? बर, इथे एक शब्द आहे बघा, एक हा 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 काय 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 उलट पण करू शकतोय. ठीक आहे. हे व्हाईस वर्साला वेगळा आहे, ह्याचा अर्थ वेगळा आहे व्हाईस वर्साचा. व्हाईस वर्सा म्हणजे हे, म्हणजे इथून मी हे करू शकतोय किंवा याचं हे करू शकतोय. दिस इज नॉट सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. हे आवर्जून लिहून घ्यायचं तिथं, हे लिहून घ्या प्रॉपर, आणि वहीत पाहिजे हे तुमच्या. दिस इज नॉट सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. दिस इज नॉट सोर्स. व्हाईस वर्सा याच्यासाठी आहे. करंट सोर्स इन पॅरलल विथ रेजिस्टर इज रिप्लेस्ड बाय व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ सेम रेजिस्टर. कळालं? नाही कळालं? असा बाउन्सर गेला एकदम जोर. नाही नाही नाही, लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ रेजिस्टर इज रिप्लेस्ड बाय करंट सोर्स पॅरलल विथ सेम रेजिस्टर. आता पुढे व्हाईस वर्सा म्हणले, म्हणजे व्हाईस वर्सा त्याचा अर्थ काय? करंट सोर्स पॅरलल विथ सेम रेजिस्टर रिप्लेस्ड बाय व्होल्टेज सोर्स इन सिरीज विथ सेम रेजिस्टर. ह्याच्यासाठी व्हाईस वर्सा आहे ते, हे ह्याच्यासाठी नाही,
हे नाही, हे चुकीचं आहे. हे हा सोर्स ट्रान्सफॉर्मेशन नाही. तुम्ही असं चुकून कराल क्वेश्चन सॉल्व्ह करताना, पुढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आपल्याला, असं कराल, असं केलं की गेला प्रॉब्लेम, चुकला म्हणायचं. तर हे आवर्जून लिहून घ्या, दिस इज नॉट सोर्स ट्रान्सफॉर्मेशन. आणि हे करू शकत नाही, आपण करू शकत नाही, करू शकत नाही. तिथं फुल्ली मारा चांगलीच. तुम्हाला ज्यावेळी सुट्टी असेल त्यावेळी सांगा बरं का जरा, म्हणजे तुम्हाला ज्यावेळी सुट्टी असेल त्यावेळी नाही, मीच सांगतो मला सुट्टी असेल त्यावेळी, कारण मला सुट्टी, तुम्हाला सुट्टी असली आणि मला नसलं तर काय करायचं. काय जरासं एक्सटेंड करूया आपण, थोडंसं लेट व्हायला लागले, लेट म्हणजे कमी व्हायला लागलाय कंटेंट, ठीक आहे. त्याचं एक प्रेशर आहे माझ्या डोक्यात, ते ज्या पेसनं आपण चाललोय ना, मला वाटतं मग ह्याचं सिलेबस कम्प्लीट व्हायला 16 महिने 14 महिने लागतात का काय. म्हणजे किती, 16 महिने 14 महिने म्हणजे 1 वर्ष 4 महिने एक्स्ट्रा, ठीक आहे. आपल्या, तुम्हाला मी सांगतो, आता मी ज्या लेवलला जाऊन शिकवतो की नाही, म्हणजे मी स्वतःची प्रशंसा